आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि चर्चा चालू होती. अनेक कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करणार. आज तीच गोष्ट सत्य झाली की भाजपच्या ॲडव्होकेट शांताबाई मॅडम, त्याचबरोबर फरजाना मॅडम आणि राधिका मॅडम यांनी आज जो पक्षप्रवेश केला त्याविषयी आपण समजून घेणार. ताई, काय सांगाल की आज जो आपला पक्षप्रवेश झाला आहे आणि आजच्या अगोदर झाला पाहिजे होता? पण कार्यकर्ते असे चांगल्या प्रकारे करत होता, पण अन्याय ज्यावेळी होतो त्यावेळी कुठे सुरुवातीला सगळं चांगलं होतं, पण नंतर गेले 1-2 वर्षापासून लक्षात आलं पाहिजे की आपण साईडलाईन केले जातो. आपल्याला जे काम करायला पाहिजे तसं आपल्याला होत नाही, इकडे मिळत नाही आहे. आणि जे चौथे लोक आहेत त्यांनाच पुढाकार घेऊन त्यांना पुढे पुढे केलं जाते आणि आपल्याला मागे ठेवलं जाते. मला ते पटलं नाही की आपण पाठीमागे उभं राहून फक्त टाळ्या मारायच्या किंवा आपण तिकडे कुणी सभा वगैरे असेल तर आपण लोकांना घेऊन जायचं तिकडे. ह्या कामासाठी तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते आले. मला काहीतरी काम करायचं होतं. आता ते जर त्यांच्याकडनं मला मिळत नसेल तर मग मला जिथून काम करायला मिळेल, जिथे खरा विकास मला करायला मिळेल लोकांसाठी. मी हा ॲक्च्युली निर्णय जो घेतलाय तो वसईच्या लोकांसाठी घेतलेला आहे, मला पर्सनल निर्णय आहे. तर तिकडे मला बहुजन विकासमध्ये जाऊनच मला जर तिकडे काम करायला मिळणार असेल तर मला तिथेच जायला पाहिजे जिथे लोक खरोखर काम करत आहेत आणि लोकांची कळकळ आहे त्यांना. अशी ही पार्टी आहे तर मला तिथेच जायला पाहिजे म्हणून मी इथे. तरी काय सांगाल की आपले बंधू शेखर धुळे साहेब हे जवळजवळ 40 वर्ष भाजपचं काम करत होते. आज बहुजन विकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला. या अगोदर 1986ला पण RSSचं काम करताना ते तुरुंगवास पण भोगला होता. त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्यांच्याबरोबर जर हा पक्षप्रवेश झाला असता तर आज नगरसेवक म्हणून बहुजन विकास आघाडीचे तुम्ही असता हे नक्की होतं. काय सांगाल? तर दादांची खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. ठीक आहे, काय काम यापुढे कामाचं स्वरूप कसं असेल? माझ्या कामाचं स्वरूप मी मला पक्षश्रेष्ठीचे काम देतील त्याप्रमाणे मी करणार आहे. आणि मी सांगितलेलं आहे त्यांना की मला कुठच्या पदाची अभिलाषा नाही. तुम्ही मला जे काम सांगाल ते मी करणार. आणि मी एक वकील असल्यामुळे गेली अनेक वर्ष मी इथे लोकांचे जे काही खरे प्रश्न आहेत ते मी जवळून बघितलेले आहेत. त्यामुळे लोकांसाठी काहीतरी करावं अशी माझी जी इच्छा आहे ती माझी इथे बहुजन विकासमध्ये आल्यानंतर पूर्ण होईल त्याची मला खात्री आहे. काही तुमच्याचे असे निष्ठावंत बरेचसे कार्यकर्ते भाजपमध्ये नाराज आहेत आणि तुमचा पक्षप्रवेश झाल्यानंतर चित्र बदलेल असं वाटत आहे आणि काही लोक तुमच्याबरोबर येण्याची पण संधी बघतायत. बाहेर आम्ही चर्चा करतो त्यावेळी काय वाटतं तुम्हाला? असे पण येणारे लोक आहेत ना, अशी येतील. तुम्ही बघा ना, वेट अँड वॉच. काय सांगा की खरोखरच सर्व जागेवर पाहतो आणि आम्ही ज्यावेळी चर्चा करतो तरुण पिढी राजकारणामध्ये येत नाही. राजकारण नको असं सर्वांना वाटतं. राजकारण वेगळ्याकडे वाहताना तो वेगळ्या पलीकडे जातो आहे आणि तरुणांना त्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. बऱ्याच जागांचे मी लाईव्ह इंटरव्ह्यू ज्यावेळी इलेक्शनच्या अगोदर घेतले त्यावेळी सांगितलं तरुण राजकारणात पडलं गरजेचं नाही, हे राजकारण आपल्याकडे आहे. तरी पण तुम्ही उमेदीने उतरताय, युथसाठी चांगल्या प्रकारचं काम करू शकता. काही लोकांना संदेश द्या. मला असं वाटतं की आज जे यूथ जे विचार करते की आम्हाला नाही करायचं आहे, कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार आहे. कारण जर सगळ्यांनीच असा विचार केला तर मग यूथसाठी बोलणार, यूथसाठी थांबणार. आणि मला जेव्हा मी मम्माला बघितलं की ती काही अपेक्षा न ठेवता तिला फक्त लोकांचा मदत करायची म्हणून ती इतकं झटते, तर मी म्हटलं मग मी माझ्या पद्धतीने माझ्या ह्याच्याने मला जर होत असेल तर मी का ना करावं. आणि वसई विरारमध्ये मला यूथ जास्त दिसत नाही, यूथ लीडर्स नाही दिसत मला. तर मला असं वाटतं की जर मला एक चान्स मिळतोय करायला कोणत्याही पद्धतीचं काम असो करेल. तरुण आणि तरुणांना काय आव्हान कराल की राजकारणामध्ये आनंद घेणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की आज राजकारणामध्ये फ्रेश आयडियाज, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जे आहे ते यूथच आणत आहे. आणि जर सगळेच एका टाईपचे विचार घेऊन आले तर वेगळंच होईल. त्यामुळे यूथ जर असेल, ते चॅलेंज करणारं असेल तर त्यातनं काहीतरी वेगळं निर्माण होईल, एक नवीन रस्ता निर्माण होईल आणि त्यातनं काहीतरी
चांगलंच मिळेल आपल्याला. म्हणून आपल्याला यूथ लीडर्सची गरज आहे. नक्की युथ लीडरची गरज याच्यासाठी पण आहे की नवीन जर नवतरुण ज्यावेळी ह्या राजकारणामध्ये उतरले तर त्यांच्यावरती जे आरोप करप्शनचे आरोप होतात ते झालेले नसतात आणि त्यांना चांगलं राजकारणामध्ये एक संधी मिळेल असं आम्हाला पण वाटतंय. आणि तुम्ही जर आवाहन केलं लोकांपर्यंत पोहोचतात आणि ही राजकारण जे काय हे समजून सांगत आणि आपलं संविधान जर वाचवायचं असेल तर यासाठी जास्तीत जास्त नवतरुणांना प्रयत्न करावा लागतो. यावरती तुम्हाला काय वाटतं? निश्चितच. नाही सर काय सांगाल की आज जास्त आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय? सर चेहऱ्यावर का दिसणार नाही, त्यासाठी मी भरपूर कोशिश करत होतो, त्या स्वप्न माझं साकार होतं. साधनाला भरपूर वेळा सांगितलं, कारण खात माझी माहिती आहे, सर्वांना माहीत आहे. अर्चना आणि आम्ही भरपूर कोशिश केली, कारण की साधनासारखी व्यक्ती आणि फरजानासारखी एक लीडर महिला ज्यांचं मी कार्य बघतोय त्या दोघांना मी भरपूर वेळा सांगितलं आणि मला आनंद होतोय की पक्ष प्रवेशला कुठलं तरी माझ्या हातभार लागलेला एक पक्षाला एक चांगले व्यक्ती मी आणून दिले. पूर्ण टीम चांगली आहे, फरजानाची पण चांगली आहे, साधना मॅडमची चांगली आहे आणि आम्ही दोघे वसईचे आणखी काही वकील लोक आमच्या संपर्कात आहे, ते सगळे लवकरात लवकर आमचे BBAला प्रवेश करणार आणि भरपूर कार्य करणार याची गवाही देतो. जे काय घडलेलं आहे आणि जे पक्ष करतात मी नाव देत नाही, पण जे धर्म आणि मजहब वाढतात ते आमच्याकडे होत नाही. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. तुम्ही जे काय गुजराती, मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे आम्ही आज एकत्र आहोत आणि एका छत खाली काम करतो आणि ते पण एकदम निष्ठापूर्वक कार्य करतो. इकडे आम्हाला कुठलेही जातीभेद नाही, मजहब नाही. आम्ही फक्त तालुक्याचा विकास कसा व्हावा ते आमचं लक्ष राहणार आहे. आणि वसईला मी आणि साधना आणि अर्चना वगैरे आमची जी टीम आहे ते वसई कोर्टासाठी वकिलांसाठी पण काम करू याची आम्ही गवाही देतो. मगाशी बोलताना तुम्ही आता सांगितलं होतं की 3 नाही 4 आमदार पण आम्ही निवडून आणू शकतो. यस सर, गॅरंटी. हे शब्द आम्ही देतो, तुम्ही लिहून घ्या आजची यावेळी जितके पण आमदार असतील ते बहुजन विकासचेच असणार. त्यांच्या जिंकण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा मोठा रोल असणार आहे, गॅरंटी देतो. मी एक प्रवक्ता म्हणतो, बहुजन विकास कार्य करतो. त्यावेळी पण तुम्ही आमचं धुमाकूळ बसणार की आम्ही कसं कार्य करतो. त्यावेळी आम्ही स्पष्ट चित्र दाखवणार. लोकांनी जे 5 वर्षापूर्वी जे चुकं केली ते आम्ही लोकांना दाखवून देणार. तुम्हाला गवाही देतो की ज्या लोकांनी त्यांना मतं दिली असेल 4 वर्षानंतर फक्त आम्हाला. सर बरेच वर्ष प्रशासन असल्यामुळे आपला नालासोपारा वसईचा विराटचा जो विकास झाला पाहिजे तो खुंटला आहे आणि आता आपली सत्ता आलेली आहे आणि आता कशा पद्धतीने सर 100% मी बोलतो. एक तर आमची जी सीट आली आहे, थोडी सीट गेली पण त्यामध्ये आमची पण एक सीट आहे, पण बहुजन विकास आघाडीची एक मजबूत मेजॉरिटी आहे. आणि खास करून महापौरसाठी मी बोललो, अज्जूबाई माझे खास मित्र आहे, मोठे भाऊ आहे, पण त्यांचे जे कार्यदक्ष आणि कार्याची जी पद्धत आहे कोणाला नाराज करत नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणार. तर मी खरं बोलतो की त्यांना इतकं अनुभव आहे. सकाळी ज्या गोष्ट करतो 9:45ला एक आमंत्रण द्यायला गेलेलो मी, दालनात बसलेलो आम्ही. 10 वाजता अज्जूबाईचा प्रवेश झाला आणि आम्ही लोकांनी सगळ्यांना आमंत्रण केलं. तर होतं नाही, मी सकाळी 10 वाजता येतो, ज्यापर्यंत काम संपत नाही मी उठत नाही. ते कार्य मी बघितलं आणि त्यानंतर सगळे स्टाफ आले, पण स्टाफ पण कौतुक करत होते. म्हणजे या गोष्टीला मी सांगू शकतो थोडा वेळ जाईल, पण मी तुम्हाला दाखवणार की आमचं विकास आम्हीच करू शकतो आणि आम्हीच करणार. नक्कीच आम्ही वस्तुस्थिती अशी आहे सर की आम्ही महानगरपालिकेत जात होतो त्यावेळी आम्हाला असा एक मेसेज मिळायचा दुपारी की आता साहेब लंचला गेलेले आहे, त्यामुळे अर्धा पाऊण तास वेट लागेल. पण आता कर्मचारी सांगायला लागले आमचे आता जे महापौर आहेत ते फक्त ओन्ली लिक्विड घेत आहेत. लिक्विड घेता घेता लोकांबरोबर चर्चा होत आहे. चर्चा झाली तर त्यावरती काहीतरी मार्ग निघेल आणि समस्या दूर होतील. अज्जूबाईबद्दल मी बोलतो ना सर, गेल्या 35-40 वर्ष आमचे संघटक सचिव राहिलेले आहेत, नानाचे भाऊ आहेत. त्यांना इतकं कार्य त्यांनी बघितलं आहे आणि जवळपासून, आणि बहुतेक सगळे इलेक्शनमध्ये त्यांनी जनताबरोबर राहून कार्य केलेलं आहे. त्यावेळी पण भरपूर मतांनी ते जिंकून आले, सगळ्यांना माहीत आहे. आणि अप्पाने एक विश्वास जो ठेवला आहे, फक्त अप्पाचं नसेल तर बहुजन विकास आघाडीच्या सगळे उमेदवारांनी एका मताने अज्जूबाईचं नाव दिलं. कारण की त्यावेळी मी पण हजर होतो. आणि ज्याच्याबरोबर जे उपमहापौर दिलेलं आहे मार्शल, तो पण एक कर्तव्यनिष्ठ आणि कार्यकर्ता माणूस आहे. हे सगळे जमीनपासून काम करतात, त्यांना पदाची जरूर नाही. आज पण अज्जूबाईला तुम्ही हक्काने बोलवा, कुठेही लहान कार्यक्रमात पण मी आमंत्रण करतो का कोणी करतात ते हजर राहतात, कोशिश करतात. आज आमची क्रिकेट होती आमची वसईला, फक्त 100-200 वकील होते, तरी अज्जूबाई येऊन हजर राहिले, आम्हाला प्रोत्साहन केला, सगळं पद्धतीने आम्हाला मदत केली. याची गवाही मी देतो, दुसरे पक्ष बोलणार नाही. मी देतो की क्रिकेटच्या सगळ्या पार्टीमध्ये अज्जूबाईचं सर्वात मोठं सहकार्य आहे आणि आम्हाला सगळ्यांना किती वर्षापासून देतात. पुढचे कार्यक्रम वसई तालुका बारमध्ये
आम्ही साधना आमची अर्चना या सगळ्या टीममधून मोठे कार्यक्रम करू आणि त्यामुळे आम्ही सगळ्या तुम्हाला आम्ही आमंत्रण करू. नक्की ना ताई काय सांगाल, कारण तुमचा आवाज नक्कीच आता अखंड वस्तीवर घुमायला लागला, कारण आम्ही पाहिलेलं आहे तुमचं काम पोलीस स्टेशनपासून सगळ्याला, कारण फक्त उभं राहणं फार गरजेचं असतं तुम्ही. काय सांगाल आता? काय सांगणार आता, 14 साल का वनवास खत्म हो गया अभी. आता असं वाटतंय की वनवास आपलं संपल्यानंतर संपला. बहुजन आल्यानंतर आपलं पुढचं मार्ग सुकर होईल. मैं एक ही चीज बोलना चाहती हूँ, 14 साल वेस्ट किए बीजेपी में मैंने. अगर 14 साल बहुजन विकास आघाड़ी में काम किया होता तो आज शायद कहाँ से कहाँ पहुँच गई होती. असं वाटतंय का तुम्हाला भाजपने तुमच्यावरती अन्याय केला? ठीक है, ठीक है अन्याय. इलेक्शनच्या टायमाला काय असं झालं की तुम्ही नाराज आहे? मला तिकीट नाही दिलं त्याच्याबद्दल मी नाराजगी नाही माझी. मी स्पष्ट सांगते, काही लोकांचे मेसेज पण येते सोशल मीडियावर की मॅडमला तिकीट नाही भेटली, मॅडम बहुजनमध्ये गेले. ते काय नाही, असं तिकीटचा मला काय लालच पण नव्हता. मला माहित होतं अगोदरच, मला माहित होतं की तिकीट ते लोक देणार नाहीये. पण लास्ट 1.5 वर्षापासून मी आता काय सांगू, जिल्हाध्यक्ष मॅडम आहे भारतीय जनता पार्टीचे प्रज्ञा पाटील, त्यांनी माझ्याबरोबर खूप चुकीचं सगळं केलं. म्हणजे माझा खूप विश्वास होता त्यांच्यावर. जेव्हापासून मी पक्षात जॉईन झाली तेव्हापासून त्यांना मोठी बहीण, खूप सन्मान दिला त्यांना ॲज म्हणून मी सांगते मोठी बहीण म्हणून. प्रत्येक वेळा काय पण असेल त्यांना फोन करायचा, काहीतरी असेल पण सगळ्या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन चालायची मी. पण त्यांनी माझ्याबरोबर अन्याय केला. असे अनेक कार्यकर्ते तुमच्याबरोबर आता किती पक्षप्रवेश केले 50-60 लोक गेले. आणि अजून येण्याची तयारी? अजून खूप लोक माझ्या संपर्कात आहेत. फोन येते मला, तर त्यांचा पण घेते मी पक्ष प्रवेश 10-15 दिवसात. नक्की नक्की महिलांचे फोन येते मला, मॅडम आने का आपके साथ, हमको आपके साथ ही काम करना है. म्हणजे सक्षम महिला आहे. येस 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 नक्की. 15 दिवसांनी अजून एक येस येस अपडेट अपडेट. नक्कीच प्रज्ञाना मॅडम आपल्याबरोबर आणि त्यांनी सांगितले बरेचसे कार्यकर्ते आपले संपर्कात आहेत आणि लवकरच त्यांचा पण पक्षप्रवेश होईल. जय हिंद, जय भारत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.